शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार. डोंबिवलीतल्या पक्षप्रवेशावरती शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त. शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या काही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी झापलं. उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, फडणवीसांनी सुनावलं. अंजली दमानी यांना मुंढव्यातील जमीन पाहणीची परवानगी नाकारली. गेटवरती सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळे दमानी आक्रमक. अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी. बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रयत्न. बारामतीतल्या घराबाहेर अघोरी पूजा केल्याचं समोर. धक्कादायक प्रकारामुळे खळबळ. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उतरणार रस्त्यावर. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेप्रमाणे कुलाब्यापासून काढणार पदयात्रा. शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढण्याचा प्रश्नच येत नाही. शिंदेंची सेना आणि भाजप मुंबईमध्ये महायुती म्हणूनच लढणार. मंत्री आशिष शेलारांची माहिती. अमित ठाकरेंनी अनावरण केलेला नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा कपड्यानं झाकला. पुतळ्याचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन तातडीनं झालं पाहिजे, आशिष शेलारांचं विधान. पालघरच्या सातपाटीत सुरू असलेला सर्वे मच्छीमारांनी रोखला. समुद्रात उतरत थेट पोलिसांच्या मध्यस्थीनं सर्वे रोखल्याचं समोर. स्थानिकांकडून सर्वे विरोधात घोषणाबाजी. दिल्लीतल्या पटियाला कोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी. जैश ए मोहम्मदच्या नावानं ईमेल पाठवल्याची माहिती. पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी. छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर जोरदार चकमक. 6 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी मडावी हिडमा चकमकीत ठार झाल्याची माहिती. शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते, मात्र इतर मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला. आणि भाजपात होणारे पक्षप्रवेश असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नाराजी वाढलेली बघायला मिळते. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. उदय, एकीकडे आपण बघतोय खरं तर निवडणुका आगामी काळात येत आहेत, मात्र मंत्र्यांमध्ये किंवा शिवसेनेमध्ये नाराजी बघायला मिळते. आपण पाहतो राज्य मंत्रिमंडळ बैठक काही वेळापूर्वीच मंत्रालयामध्ये पार पडलेली आहे. या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील त्यांचे सहकारी मंत्री जे आहेत, इतर कॅबिनेट मंत्री, ते मात्र या बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती मिळते आहे. कारण महायुतीमध्येच एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वीच एकूणच पक्ष फोडाफोडीवरनं नाराजी जी आहे ती दिसून आलेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आलेली आहे. आता सध्याच्या घडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये शिवसेनेचे मंत्री गेलेले आहेत. ते त्यांची भेट घेत असल्याची माहिती मिळते आणि या भेटीतच ते त्यांची नाराजी जी आहे ते उघडपणे दाखवत आहेत. मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये 2 मंत्री गैरहजर असल्याची देखील माहिती मिळते. उद्योग मंत्री उदय सामंत हे त्यांच्यावरती वैद्यकीय उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची माहिती मिळते. तर शंभूराज देसाई हे साताऱ्यामध्ये त्यांचे विविध नियोजित कार्यक्रम आहेत त्यासाठी तिथे उपस्थित असल्याची माहिती मिळते. मात्र इतर मंत्री जे आहेत ते मंत्रालयात उपस्थित असून देखील राज्य मंत्रिमंडळ बैठकीला गेले नव्हते. त्यांची नाराजी जी आहे ती त्यांनी उघडपणे दाखवलेली आहे. खास करून मुंबई रिजन परिसरामध्ये, मुंबई MMR रिजन परिसरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेतले जे स्थानिक नेते आहेत त्यांचं पक्षांतर करून त्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश जो आहे तो दिला जात आहे. त्यामुळे एकूणच भाजपच्या आक्रमक पक्ष धोरणावरती आणि एकूणच पक्ष वाढीवरती शिवसेनेने देखील कुठेतरी नाराजी जी आहे ती उघडपणे बोलून दाखवलेली आहे. आणि त्याचे आता परिणाम जे आहेत ते आपल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेनेचे मंत्री गैरहजर होती, कारण शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे आणि याच प्रवेशावरनं शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचं आता दिसून आलेलं आहे. उदय, या बैठकीला, मंत्रिमंडळ बैठकीला कोणत्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला होता?
सध्या आपल्याला जी माहिती मिळते की मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते, मात्र मंत्रालयात उपस्थित असून देखील ते बैठकीला गेले नसल्याची माहिती मिळते. संजय राठोड हे कॅबिनेट मंत्री आहेत शिवसेनेचे, ते देखील बैठकीला गेले नाहीत. संजय राठोड आहेत, त्याचबरोबर इतरही अनेक मंत्री होते आणि हे सर्व मंत्री जे स्थानिक ज्या पातळीवरती ज्या प्रकारे भाजप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पडून त्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश देत आहे, त्यामुळे कुठेतरी नाराजी जी आहे ती दिसून आलेली आहे. ती नाराजी दाखवण्यासाठी त्यांनी या राज्य मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला असल्याचं दिसून आलेलं आहे. बरं. आणि जे आता मंत्री आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेत. या भेटीमध्ये नेमकं कोण कोण आहे, त्यांच्यामध्ये काय नेमकं बोलणं होतं, या संदर्भात काही माहिती मिळते? मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती मुख्यमंत्र्यांचं प्रशस्त असं दालन आहे. त्या दालनामध्ये अनेक अँटी चेंबर, त्या अँटी चेंबरमध्ये ही भेट होत असल्याची माहिती मिळते. या ठिकाणी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मंत्री उपस्थित असल्याची माहिती मिळते आणि शिवसेनेचे मंत्री एकूणच स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप ज्या प्रकारे शिवसेनेतल्या स्थानिक नेत्यांना पडून त्यांच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे, त्यामुळे एकूण नाराजी जी आहे ती बोलून दाखवली जात आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी पक्षप्रवेश करून घेतले जात आहे. त्यामुळे एकूणच नाराजी जी आहे ती एकूण भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीवरती जी नाराजी आहे ती महायुतीतीलच त्यांचा प्रमुख पक्ष असलेला शिवसेनेकडनं दाखवली जात आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, महत्त्वाची घडामोड अशी की शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेत. अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकलेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते, मात्र इतर मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला. भाजपात होणारे पक्षप्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेमध्ये नाराजी वाढलेली बघायला मिळते. अनेक ठिकाणी आपण बघतोय पक्षप्रवेश केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेमध्ये नाराजी काही प्रमाणात वाढलेली बघायला मिळते आणि या संदर्भातच मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, मात्र अनेक मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकलेला होता. या सगळ्यामध्ये आता शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. नवनाथ बन आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नवनाथजी, शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एकीकडे दाखल झालेत आणि शिवसेनेमध्ये काही प्रमाणात नाराजी सुद्धा बघायला मिळते. अजिबात नाही. एकनाथजी शिंदे आणि शिवसेनेचे मंत्री कुठेही नाराज नाहीत. आता देवेंद्रजींसोबत त्या दोन्ही नेत्याची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये योग्य तो मार्ग काढला जाईल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि ते सगळ्यांना सोबत घेऊन जातात. आता देखील एकनाथजी शिंदे असतील किंवा त्यांचे सगळे शिवसेनेचे सहकारी मंत्री असतील, यांना सोबत घेऊन जाण्याचं काम निश्चितपणे देवेंद्रजी करतील. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आपल्याला कल्पना आहे की महायुती म्हणून आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी युती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की आपल्यालाच ही निवडणूक लढायची. ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जसा आग्रह असतो तसा शिवसेना शिंदे गटाचाही आग्रह असतो की आपले जास्तीत जास्त लोक नगरपालिकेवर गेले पाहिजे, महापालिकेवर गेले पाहिजे. त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या युती आघाडी आपल्याला बघायला मिळतात किंवा वेगवेगळा आग्रह आपल्याला बघायला मिळतो. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी थोडेसे मतभेद असले तरी ते निश्चितपणे दूर होतील. एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राचे एक मोठं नेतृत्व आहे. त्यांची कुठेही भारतीय जनता पार्टीवर किंवा देवेंद्रजींवर अजिबात नाराज नाही. आज स्वतः एकनाथजी शिंदे कॅबिनेटच्या बैठकीला आले होते. शिवसेनेचे काही मंत्री आले नव्हते तरी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. जेव्हा देवेंद्रजी या सगळ्यांची एकत्रित बैठक घेतील त्यावेळेला यातून योग्य तो मार्ग काढला जाईल. स्थानिक पातळीवर काही मतभेद असले तरी ते दूर करण्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ. नवनाथजी, तुम्ही आत्ताच म्हणालात की सगळ्या मंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल, याचा अर्थ नाराजी असं तुम्ही म्हणताय का? नाही, नाराजी नाही. काही गैरसमज असतात. प्रत्येक दोन पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी स्वतंत्र पक्ष आहे, शिवसेना स्वतंत्र पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाचा एक आग्रह असतो की आपल्याला जास्तीत जास्त महापालिकेला जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणता यावे, जास्तीत जास्त नगर परिषदा आपल्या ताब्यामध्ये यावा, जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे उमेदवार असावे, असा आग्रह असण्यामध्ये ना शिंदे गटाचा आग्रह असेल तरी त्यात काही गैर नाही आणि भारतीय जनता पार्टीचा आग्रह असेल तरी त्यातही गैर नाहीये. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना इच्छा असते की आपल्याला जास्तीत जास्त संधी मिळावी, जास्तीत जास्त सत्तेमध्ये वाटा मिळावा, ही अपेक्षा दोन्ही बाजूनी असते. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी थोडेसे मतभेद असतात. त्याचा अर्थ लगेच एकनाथजी शिंदे काहीतरी वेगळा निर्णय घेतील असं अजिबात नाही. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी याआधी देखील अशा पद्धतीचं गव्हर्नमेंट चालवलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 2014 ते 2019च्या काळामध्ये एकनाथजी शिंदे आमच्यासोबत होते. उद्धवजी ठाकरे जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये होते तेव्हा महापालिकेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या तरी राज्य सरकार म्हणून आम्ही एकत्रित होतो.
आता देखील आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच आहे. महायुती म्हणून आम्ही लढू आणि लोकांचा महायुतीवर विश्वास आहे आणि लोकांचा विश्वास सार्थक ठरवण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे निश्चित करतील. नवनाथजी, अनेक ठिकाणी भाजपामध्ये जे प्रवेश केले जात आहेत त्यावरून सुद्धा नाराजी आहे का? त्यावरून सुद्धा मतभेद होत आहेत का? नाही, आपल्याला कल्पना असेल तर काही दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांचा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. त्याच्यानंतर आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक शिवसैनिकांनी प्रवेश केलाय. या पार्श्वभूमीवर थोडीशी नाराजी असेल तर ती दूर केली जाईल. कारण काय असतं, प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवत असतो. भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवते, एकनाथजी शिंदे आपला पक्ष वाढवतायत. या पक्ष वाढवण्याच्या याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी थोडेसे मतभेद होऊ शकतात, परंतु हे मतभेद एकदम टोकाचे नाही आहेत, तात्पुरते मतभेद आहेत आणि ते दूर करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी सक्षम आहेत. या बैठकीतनं योग्य तो तोडगा काढला जाईल आणि हे जे काही मतभेद आहेत ते निश्चितपणे दूर होतील. नवनाथजी, या संदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती आपण बघूया. डोंबिवलीतील पक्षप्रवेशामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलेली आहे. महत्त्वाची अपडेट समोर येते. शिवसेनेचे काही मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते, मात्र डोंबिवलीतील पक्षप्रवेशाने सेनेने नाराजी व्यक्त केलेली आहे. नवनाथजी, धन्यवाद तुमचे, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. दरम्यान तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. तुषार, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, डोंबिवलीच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलेली आहे. नक्कीच आजच्या पक्षप्रवेशा संदर्भामध्ये शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. अनेक मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वांना एक प्रकारे समज दिलेली आहे. तुम्ही उल्हासनगरमध्ये सुरुवात केली, तुम्ही उल्हासनगरमध्ये भाजपाचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केली तर आम्ही थांबणार नाही. या पुढील काळामध्ये जर तुम्ही थांबला नाही तर आम्ही देखील थांबणार नाही. एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी त्यांना खडेबोल सुनावलेले आहेत आणि त्यांना ताकीद देखील दिलेली आहे. या पुढील काळामध्ये दोघांनीही पथ्य पाळावेत, दोघांनीही एकमेकांचे पक्षप्रवेश करून घेऊ नयेत. जर तुम्ही सुरुवात केली तर आम्ही शेवट करू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावल्यानंतर अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी यापुढे आम्ही पक्षप्रवेश घेणार नाही या संदर्भात देखील वाच्यता केली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये, कारण की उल्हासनगरमध्ये भाजपाला किड्डार पाडलं, भाजपाच्या नगरसेवकांना फोडलं, या संदर्भातल्या बातम्या सुरू होत्या. त्याला आज प्रत्युत्तर म्हणून स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीमध्ये जाऊन काही महत्वाचे पक्षप्रवेश घेतले आणि यामुळे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित काही जण नाराज झाले. या संदर्भातली चर्चा डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बैठक संपल्यानंतर काही मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट इशारा दिला, वजा त्यांना सुनावलं, उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली हे तुम्ही योग्य केलं नाहीये. उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केल्यामुळेच आजचे तुम्हाला परिणाम पाहायला मिळतात. जर तुम्ही ते थांबवलं तर येणाऱ्या काळामध्ये भाजपाकडून देखील तसाच प्रतिसाद असणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जे पक्षप्रवेश प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल या भागामध्ये सुरुवात होते. आता त्या भागातले पक्षप्रवेश त्यांनी थांबवले तर भाजप देखील ते पक्षप्रवेश थांबवेल. या संदर्भातली समज स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. तुषार, या सगळ्या भेटीनंतर म्हणजे जेव्हा मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे, मंत्र्यांची नाराजी दूर झाली किंवा मंत्र्यांचं म्हणणं काय सध्या या संदर्भात काही माहिती येते? हो, मंत्र्यांनी सर्व मंत्र्यांनी, शिवसेनेचे काही मंत्री अनुपस्थित आहेत. मात्र बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इन्फ्रा संदर्भामध्ये बैठक होती. ती बैठक मुख्यमंत्र्यांनी आटोपली आणि त्यानंतर सर्व मंत्र्यांना वेळ दिली. त्या वेळेमध्ये मुख्यमंत्र्यांना या सर्व मंत्र्यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली की मोठ्या प्रमाणावरती डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक भाजपा पक्षामध्ये समाविष्ट केले जात आहेत, त्यांना मोठी आश्वासनं दिली जात आहेत, तर ते पक्षप्रवेश तुम्ही थांबवावेत. याला ताबडतोब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील कडक प्रत्युत्तर दिलेलं आहे. तुम्ही जे उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेश घेतले होते किंबहुना इतर ठिकाणी भाजपाच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये येण्यासंदर्भामध्ये तुम्ही मोठी प्रलोभनं देत आहात, ती तुम्ही ताबडतोब थांबवा. ती तुम्ही थांबवलं तर भाजपाकडून देखील तसंच उत्तर असेल. अन्यथा जर तुम्ही ते पक्षप्रवेश सुरू ठेवले तर भाजप देखील येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती
अशाच प्रकारचे पक्षप्रवेश घेत राहील. आता दोघांनी पक्षप्रवेश थांबवावेत, दोघांनी पथ्य पाळावीत असा स्पष्ट इशारा वजा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत. तेव्हा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत यापुढील काळामध्ये असे पक्षप्रवेश होणार नाही असं देखील म्हटलेलं आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पाहावं लागेल कल्याण, डोंबिवली सहित इतर महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून आता भाजपाच्या नगरसेवकांना गळाला लावलं जातंय का,